नमस्कार. आपलं आत्मा टीओ कृषी केज या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण या ठिकाणी सर्व पिकाला जसं फवारणी करताना ड्रोनचा वापर कसा केला पाहिजे, त्याचबरोबर ड्रोनमध्ये आपण कोणकोणती खतं फवारू शकतो आणि कशा पद्धतीने त्याचे फायदे आहेत याबद्दल सविस्तर असं माहिती सांगण्यासाठी आपल्याला कृषी सेवा केंद्र याचे जे संचालक आहेत ते भाऊसाहेब गुंड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की ह्या ड्रोनमध्ये आपण कोणकोणती खतं, कोणकोणती कीटकनाशक, बुरशीनाशक याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो याबद्दल शेतकऱ्यांना माहिती द्यावी. नमस्कार. आज आपण बापू लस्कर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. आज त्यांच्या ऊसाला एक न्यू टेक्नॉलॉजी म्हणजे ड्रोन याद्वारे आपण त्याला स्प्रे देणार आहोत. आज आपण ह्या स्प्रेमुळे वेळेची बचत, व्यवस्थित स्प्रे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कीटकनाशक, परत नंतर बुरशीनाशक आणि वॉटर सोलेबल, त्यामध्ये नॅनो DAP, नॅनो युरिया, परत तुमचं म्हणलं तर बुरशीनाशक म्हणजे निंबोळी पेंट, निंबोळी तेल आणि इतर औषधे ह्याच्यात स्प्रे करू शकतो. आणि ह्या वापरामुळे आपल्याला वेळेची बचत आणि चांगला रिझल्ट मिळू शकतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या ड्रोनचे चालक या ठिकाणी किशोर मिसाळ हे ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की या ड्रोनद्वारे कशा पद्धतीने फवारणी केली जाते आणि शेतकऱ्यांना याचा काय फायदा होतो किंवा ड्रोनची रचना कशा पद्धतीने बनवलेली आहे याबद्दल उपस्थित शेतकरी किंवा या शेतकऱ्यांना या यूट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन द्यावं. माझं नाव किशोर रमेश मिसाळ. मी उज्ज्वल विमान कंपनीचं ड्रोन घेतलेला आहे. या ड्रोनमध्ये ह्याची मीडियम कॅटेगरीमधलं ड्रोन आहे. सर्टिफाईड कंपनी आहे उज्ज्वल विमान, औरंगाबादची. दुसरी गोष्ट, हा जो खालचा आहे बॅक साईडचा हो, याला लँडिंग गेअर म्हणतात. तिथं खाली वॉटर सेन्सर आहे, इनलेट पाईप आहे, हे प्रोपेलर आणि इलेक्ट्रिक मोटर आहेत. ते खाली हे जे नोझल आहेत ते फ्लॅट जेट नोझल आहेत. या ड्रोनमध्ये आपण वेगवेगळी खतं, बुरशीनाशकं कमी टायमिंगमध्ये जास्त एकर क्षेत्र आपण फवारू शकतो. दुसरी गोष्ट, याचा पर्पज बघायला गेला तर वेळेची बचत होऊ शकते. तुमची औषधाची पण बचत होऊ शकते या गोष्टीमध्ये. आणि ह्याचा स्प्रे जो आहे एकदम पॉवरफुल स्प्रे असल्यामुळे याचे जे प्रेशर जे आहे ड्रोनचा तो 40 फुटापर्यंत प्रेशर खाली 40 फुटापर्यंत टाकू शकतो. आपण वेगवेगळ्या पिकावर याचा ट्रायल घेऊ शकतो. वेगवेगळे आपले पिकं, कांदा, सोयाबीन, उडीद, परत ऊसावर आता वगैरे लोकरी मावा वगैरे पडायला लागला. त्याच्यामुळं लोकरी माव्यासाठी वगैरे आता भरपूर स्प्रेइंग खूप चालू आहे. त्याच्यामुळं उत्पन्नात साहजिकच आहे. तुम्ही उत्पन्नात जी ऊसाला वगैरे जिब्रेलिक ॲसिड दिल्यामुळे ऊसाची बी त्या प्रमाणात नेहमीपेक्षा जास्त वाढ होऊ शकते आणि उत्पन्न वाढू शकतं. अशी ही टेक्नॉलॉजी आपल्याकडं आहे.